ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी होण्यासाठी सर्वात पहिली स्टेप असती ती म्हणजे उत्तम कंपन्यांची निवड. परंतु उत्तम कंपन्यांची निवड करण्यासाठी प्रॉपरली आपल्याला हव्या असलेल्या कंपन्यांचा अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या चॅनलवर सुमारे 210 व्हिडिओ बनवलेले आहेत. म्हणजे कंपनीच्या अभ्यासाचे 210 व्हिडिओ बनवलेले आहेत. तर त्यातील 100 व्हिडिओ हे मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे आहेत. तसेच 110 व्हिडिओ हे आपल्या बंधू भगिनींनी कमेंट केलेल्या कंपन्यांचे अभ्यासाचे व्हिडिओ आहेत. तर ते व्हिडिओ तुम्ही जर अजून पाहिले नसले तर पहा. त्यामुळे काय होतं, ते व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या कंपनीत गुंतवणूक करावी की न करावी याचा एक आत्मविश्वास निर्माण होतो. परंतु मित्रांनो, तर आपण आपल्या चॅनलवर कोणत्याही सेक्टरमधील 2 कंपन्यांपैकी कोणती कंपनी उत्तम आहे असे तुलनेचे व्हिडिओ मी आत्ता क्रमशः बनवत आहे. तर मित्रांनो, आज आपण आपल्या मार्केटमधील आयर्न अँड स्टील ह्या सेक्टरमधील दिग्गज असणाऱ्या 2 कंपन्यांपैकी टाटा स्टील आणि हिंदाल्को ह्या कंपन्यांपैकी कोणती कंपनी उत्तम आहे याची तुलना करणार आहोत. म्हणजे गुंतवणुकीसाठी ह्या दोन्हींपैकी कोणती कंपनी उत्तम आहे याची तुलना करणार आहेत. आणि तुलना करण्यासाठी सुमारे 4 मुद्द्यांचा अभ्यास करणे गरजेचे असते. तर ते आता आपण 4 मुद्द्यांची तुलना करणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि त्या 2 कंपन्यांपैकी कोणती कंपनी उत्तम आहे ते तुम्हाला तुलना पाहिल्यानंतर लगेच कळेल. तर मित्रांनो, आता आपण तुलनेसाठी सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते. तो म्हणजे ज्या 2 कंपन्या आहेत त्या कंपन्यांची नावे व सेक्टर. तर मित्रांनो, आज आपण ज्या 2 कंपन्यांची तुलना करणार आहे त्या 2 कंपन्या आहेत टाटा स्टील आणि हिंदाल्को. आणि मित्रांनो, ह्या दोन्ही कंपन्या आयर्न अँड स्टील ह्या सेक्टरमधील आहेत. मित्रांनो, तुलनेचा मुद्दा क्रमांक 2 बघणे गरजेचे असते. तो म्हणजे त्या कंपन्यांचे शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 12 डिसेंबर 2025 आणि आज टाटा स्टील ह्या कंपनीचा एक शेअर्स 171 रुपये 90 पैसे ह्या किमतीला बंद झालेला आहे. तसेच हिंदाल्को ह्या कंपनीचा एक शेअर्स 852 रुपये 30 पैसे ह्या कंपनीला क्लोज झालेला आहे. म्हणजेच काय, तर टाटा स्टीलमध्ये करंट व्हॅल्यू आहे 171 रुपये 90 पैसे. म्हणजेच काय, तर टाटा स्टीलमध्ये म्हणजे कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा जास्तीत जास्त त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात. म्हणजेच टाटा स्टीलमध्ये आपल्याला कमीत कमी 171 रुपये 90 पैसे गुंतवावे लागतील आणि हिंदाल्को कंपनीचा शेअर घ्यायचा म्हणला तर कमीत कमी 852 रुपये 30 पैसे गुंतवावे लागतील. मित्रांनो, तुलनेचा तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते. तो म्हणजे त्या दोन्ही कंपन्यांचं सुमारे 2 वर्षाचं नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा. तर मित्रांनो, टाटा स्टील ह्या कंपनीला 2024 साली 4851.63 करोड रुपयाचा तोटा झालेला आहे. म्हणजे 2024 साली टाटा स्टील ह्या कंपनीला काहीही नफा झाला नाही, उलट 4851.63 करोड रुपयाचा तोटा झालेला आहे. तर 2025 टाटा स्टील ह्या कंपनीला 2982.97 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला आहे. तर मित्रांनो, हिंदाल्को ह्या कंपनीचा मागील 2 वर्षाचा म्हणजे चालू 2025चा आणि त्याच्या मागील 2024चा असा जर नेट प्रॉफिट बघितला तर हिंदाल्को ह्या कंपनीला 2024 साली 10,153 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तोच नेट प्रॉफिट 2025 साली वाढलेला आहे
आणि तो 15,999 करोड रुपये झालेला आहे. म्हणजेच काय, त्या 3 नंबरच्या तुलनेवरून काय निष्कर्ष निघतो की टाटा स्टील ह्या कंपनीला 2 वर्षाची तुलना जर केली तर नेट प्रॉफिट हा 2024 पेक्षा 2025 साली खूपच, म्हणजे 2024 साली तोट्यात होती ती 2025 साली नफ्यात आलेली आहे. परंतु नेट प्रॉफिटची जर तुलना केली तर हिंदाल्को ह्या कंपनीला 2025 साली 15,999 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. तर टाटा स्टील ह्या कंपनीला फक्त 2,982.97 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. म्हणजे नेट प्रॉफिटच्या दृष्टीनं हिंदाल्को ही कंपनी टाटा स्टीलपेक्षा कित्येक पटीनं पुढं आहे. मित्रांनो, तुलनेचा चौथा मुद्दा काय आहे की दोन्ही कंपन्यातील प्रोमोटर होल्डिंग पाहणे. प्रोमोटर होल्डिंग म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या मालकांचा, थोडक्यात प्रमोटरचा, म्हणजे त्या कंपनीच्या मालकांचा हिस्सा त्या कंपन्यात किती आहे हे पाहणे. तर मित्रांनो, टाटा स्टील ह्या कंपनीत प्रोमोटर होल्डिंग हे 33.19% आहे. तर मित्रांनो, हिंदाल्को ह्या कंपनीत प्रोमोटर होल्डिंग हे 34.64% आहे. मित्रांनो, पण लक्षात घ्या, जी कंपनी प्रमोटर होल्डिंगच्या दृष्टीने उत्तम असते गुंतवणुकीसाठी, त्यात प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. परंतु ह्या दोन्ही कंपन्यात 50%पेक्षा कमी प्रमोटर होल्डिंग आहे. त्यामुळेच काय, तर प्रमोटर होल्डिंगचा जर विचार केला दोन्ही कंपन्यांच्या तुलनेत, तर प्रमोटर होल्डिंग जवळपास दोन्ही कंपन्यात एकसारखेच आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण टाटा स्टील आणि हिंदाल्को ह्या दोन्ही कंपन्यांच्या तुलनेचे 4 मुद्दे पाहिले. तर ह्या 4 मुद्द्यांवरून ओव्हरऑल निष्कर्ष काय निघतो की टाटा स्टील ह्या कंपनीचा एक शेअर 171 रुपये 90 पैशाला आहे. हिंदाल्को ह्या कंपनीचा एक शेअर 852 रुपये 30 पैशाला आहे. परंतु टाटा स्टीलपेक्षा हिंदाल्को ह्या कंपनीला नेट प्रॉफिट खूप वाढलेला आहे. प्रमोटर होल्डिंगच्या दृष्टीने जर बघितलं तर दोन्ही कंपन्या समान आहेत. म्हणजेच काय, तर ह्या दोन्हीपैकी कोणती कंपनी उत्तम आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. माझ्या दृष्टीने हिंदाल्को ही कंपनी नेट प्रॉफिटच्या दृष्टीने गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. परंतु हिंदाल्को ह्या कंपनीत कमीत कमी 852 रुपये 30 पैसे गुंतवता येतील. म्हणजे 852 रुपये 30 पैसे किंवा त्याच्या पटीत कितीही पैसे गुंतवता येतील. आणि टाटा स्टीलमध्ये कमीत कमी 171 रुपये 90 पैसे किंवा त्याच्या पटीत कितीही रक्कम गुंतवता येईल. तर मित्रांनो, माझ्या दृष्टीने हिंदाल्को ही कंपनी नेट प्रॉफिटच्या दृष्टीने उत्तम आहे. मित्रांनो, टाटा स्टील आणि हिंदाल्को ह्या कंपनीच्या तुलनेचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. कोणती अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच आपल्या आप्तेष्टांना आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहून शेअर करा. तसेच मित्रांनो, एक आव्हान, आपण जे सध्या कंपन्यांचे अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष, तसेच एका सेक्टरमधील किंवा कोणत्याही 2 कंपन्यांच्या तुलनेचे व्हिडिओ जे आपण बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत. परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे. तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच करा. आपल्या आप्तेष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा, ही विनंती. तसेच मित्रांनो, एक आव्हान, आपण जे तुलनेचे आत्ता व्हिडिओ बनवतोय तर तुमच्या मनात कोणतीही शंका असेल, म्हणजे तुम्हाला कोणत्याही 2 कंपनीच्या तुलनेचा व्हिडिओ हवा असेल तर त्या 2 कंपन्यांची नावे कमेंट करा. मी त्या 2 कंपनींच्या तुलनेचे सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, धन्यवाद. भारत माता की जय.